सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयामध्ये चालवला जावा असा विनंती अर्ज तपास यंत्रणेनं केलाय। याच विनंती अर्जावर बीड न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। 12 मार्चपासून केज न्यायालयामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी ही सुरू झाली आहे। पुढची सुनावणीची तारीख 26 मार्च आहे। बीडच्या आष्टीमधील विकास बनसोडे हत्या प्रकरणामधील आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। घुमरी पिंपरी इथे प्रेम संबंधाच्या संशयातून भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास बनसोडे या तरुणाची हत्या केली होती। या प्रकरणामध्ये 10 जणांविरोधात हत्येसह ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये 6 आरोपी अटकेत आहेत तर 4 जण फरार आहेत। शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्जावर सुनावणी पार पडली। शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल आहे। बच्चू कडू यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा मिळालाय। दिव्यांगांसाठी केलेल्या एका आंदोलन प्रकरणामध्ये बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। विरोधकांनी न्यायालयामध्ये धाव घेत बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अपात्र करत त्यांचं अध्यक्षपद काढून घेण्याची मागणी केली होती। मात्र विरोधकांची ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। आज संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या बैठकीला मनसेचे नेते सरचिटणीस मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील। दादरच्या सावरकर सभागृहात ही बैठक पार पडेल। गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं ही बैठक बोलावण्यात आली आहे। भावनिक मुद्द्यांवर लोकांची माथी भडकवायची आणि मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं असा प्रकार सुरू आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे। शेतीचं क्षेत्र घटतंय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा वाढतायत, मात्र याकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाचं उद्या सादरीकरण होणार आहे। यशवंतराव चव्हाण सभागृहात हे अंदाजपत्रक सादर केलं जाईल। यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लावले जातील। नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगर भागामध्ये 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। ही स्ट्रॉबेरी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधील विविध भागांमध्ये विकली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतोय। राज्यातील ऊसतोड कामगारांची दयनीय अवस्था झालेली आहे असं एका अहवालातून स्पष्ट झालंय। त्यामुळे याविषयी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केली आहे। एका अहवालामधील शिफारशी सरकारनं स्वीकारल्या असून त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही सरकारनं दिली आहे। राज्यामध्ये कापूस खरेदी केंद्रांकडूनच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची कबुली पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। कापूस खरेदी प्रक्रियेमध्ये जिनिंग मिल्स आणि सीसीआय केंद्र संगनमतानं शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत असा आरोप झाला होता। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन पणन मंत्र्यांनी दिले आहे। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला। पिंपरी अवगण गावातील जलजीवन योजनेचं काम अर्धवट असल्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान अनेकदा मागणी करूनही योजनेचं काम पूर्ण करण्यात आलेलं नाही। त्यामुळे महिलांना पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढावा लागला। शेवग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। किरकोळ बाजारात शेवगा 40 ते 50 रुपये किलो दरानं विकला जातोय। 600 रुपये किलो असा उच्चांकी दर असलेल्या शेवग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। पुण्यामधील मार्केट यार्डामध्ये मोठ्या प्रमाणात शेवग्याची आवक झाली आहे। शिवडी न्हावा शेवा अटल सेतू पोटी MMRDAनं मच्छीमारांना तब्बल 109 कोटी रुपयांचा मोबदला दिलाय। यामध्ये 6915 मच्छीमारांचा समावेश आहे। सांगलीमधील सेतूमुळे या काही मच्छीमारांचं आर्थिक नुकसान झालं होतं, त्यामुळे त्यांना मोबदला देण्यात आलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणामधील मुख्य आरोपी हितेश मेहतानं चुकीची माहिती दिल्याचं समोर आलंय। लाय डिटेक्टर चाचणीमधून तो खोटी माहिती देत होता हे समोर आलंय। आर्थिक गुन्हे शाखेला हा अहवाल मिळालाय। टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टात आरोपपत्र दाखल केले। आरोपपत्रामध्ये 8 जणांच्या नावाचा समावेश आहे। टोरेस घोटाळ्यामध्ये 14,157 गुंतवणूकदारांची तब्बल 142 कोटी 58 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप यामध्ये आहे। इंडिया स्कॉट लेटेंट वाद प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं यूट्यूबर समय रैनाला पुन्हा एकदा समन्स बजावले। त्याला 19 मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। समय रैनाला परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी अशी त्यांनी मागणी केली होती, पण ती मागणी सायबर विभागानं फेटाळून लावली आहे।
येवला तालुक्यामध्ये माझी वसुंधरा स्वच्छता मोहिमेअंतर्गत सर्व विभागांना 100 दिवस एकसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। प्रशासकीय संकुलामध्ये स्वच्छता मोहीम राबवत तब्बल 5 टन कचरा संकलित करण्यात आलाय। या मोहिमेमुळे प्रशासकीय कार्यालय स्वच्छ झाले।